गाईज गुड मॉर्निंग. कसे सगळे, वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. तुम्ही बघत असताल सकाळी सकाळी मी लवकर उठले. लवकर म्हणजे माझ्या नेहमीच्या टायमाच्या प्रमाणे लवकर उठले. आम्ही चाललो पिऊला स्कूलला सोडायला. कुठं चाललोय? चला तिला आज गाडीत सोडायची स्कूलमध्ये. तर मी मला सकाळी सकाळी उठवले लवकर. सर चला त्या सोडून येऊ स्कूलला. आता किती वाजता येणार शाळेत? होय, किती वाजता? पण तू आज काय नाही गेली शाळेत? मला का उठवलं शाळेत जायला? मला का उठवलं शाळेत न्यायला? इकडं बोल, ब्लॉगमध्ये बोल. पुढे यायचं पुढे यायचं होतं. अगं कुठं यायचं होतं? शाळेत. तू चालली आता शाळेत. आज काय करणार? जोरसात बोल. अभ्यास आणि डान्स. डान्स का करणार आहे? कधी? आज स्टेजवर डान्स करायचा आहे. हा, आणि तू कुठल्या गाण्यावर डान्स करणार आहे? हा, मुंबई की राणी बुमरो बुमरो. पिऊच्या स्कूलमध्ये डान्स कॉम्पिटिशन आहे. पिऊ आता डान्स शिकते आणि पिऊचा डान्सचं सॉन्ग असणार आहे बुमरो बुमरो आणि रानू. मुंबई की रानू. मग येतात का डान्स सगळे? चला आपण घरी आल्यावरती पिऊचा डान्स पण दाखवतो. पिऊ डान्स कशी करते है ना. बाय कर. घाल लवकर. मॅडम थांबली तर वारेल. वेलकम बॅक गाईज. तर सकाळी पिऊला शाळेत सोडलंय तर आलोय जिमला. आज जास्त पण वर्कआउट नव्हता. एक 3 ते 4 सेट बॅकचे ट्रेन केले आणि थोडेसे आर्म्स आणि एक 15 ते 20 मिनटं कार्डिओ. तसं पण सॅटर्डे एवढं काही वर्कआउट करणं होतं कारण ऑलरेडी डबल मसल वर्कआउट झालेलं आहे या वीकमध्ये. तर घरी वगैरे जाऊन फ्रेश वगैरे होऊन जाईल जरा बाहेर. लालूला पण मॅसेज केला होता जिमसाठी, पण लालू आज काही येणार नाही आहे. लालूनी गॅप घेतला आहे कारण आजच्या दिवस सुट्टी घेतली आहे कारण तो चालला आहे डुग्गूला सोडायला. तर आला होता तो जिममध्ये, त्याला गाडी वॉशिंगला टाकायची होती. बघू आता. स्वप्नील बोलला इव्हिनिंगला येईल तर भेटेल त्यांना संध्याकाळी वॉक जेव्हा आम्ही करायला येतो त्यावेळेस. गाईस एक इमोशनल मोमेंट. ते जिमचे केअरटेकर सगळं काम झाल्यावरती वर्कआउट करताना एकटेच. गाईस तर जिममध्ये ओंकार पण आलेला आहे आणि मी सांगत होतो की हे जे आहेत हे आमच्या जिमचे केअरटेकर आहेत. तर सकाळी 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत हे इथं असतात. सर्व साफसफाई वगैरे सगळं मॅनेजमेंटचं काम करतात. पण त्यातनंही एक माझ्यासाठी एक मोटिवेशन असं आहे की ते तेवढ्या त्यांच्या टायमामधनं 1 तास तरी वर्कआउटसाठी काढतात. ऑल दॅट मॅटर्स इज त्यांचा वर्कआउट ते करतायत आणि सर्वांनी ते एक मोटिवेशन म्हणून घेतलं पाहिजे. तर यस, ते थोड्या एक 4 ते 5 दिवसाआधी मला विचारत पण होते की मला बॉडी बनवायला किती वेळ लागेल. पण मी त्यांना म्हटलं की बॉडी सोडा,
जे तुम्ही फिटनेस ठेवताय ते कंटिन्यू ठेवा. तर गाईज यांचं नाव आहे मिलिंद. मी आता त्यांना बोलत होतो. तर ते जसं मी म्हणलं सकाळी येतात, काम वगैरे करतात आणि त्यानंतर 1 घंटा वर्कआउट ते करतात. आपका नाम क्या है? मिलिंद. हाँ, मिलिंद नाव आहे. आणि यस, रिस्पेक्ट टू मिलिंद सर. कुछ बोलना चाहोगे? लास्ट आहेत पण ठीक है, थैंक यू. ऐसे ही वर्कआउट करते रहो, रोज करो. आधा घंटा 1 घंटा एक एक्सरसाइज करना ही करना. हां, हिंदी मराठी येते त्यांना, म्हणजे जसं त्यांना टाईम भेटतो ते वर्कआउट करतात आणि करत राहा. सकाळी पण करतो, सकाळी पण करतात घरी, म्हणजे सकाळी उठून सकाळी घरी पण वर्कआउट करायचा 5 वाजता. इकडं आल्यावरती काम वगैरे करून मग जसं टाईम भेटेल इथं पण वर्कआउट करायचं. येस, व्यायाम पाहिजे शरीराला. येस, चला भेटूया पुढे. गाईस, झालो आहेत आपण फ्रेश. आपला मील वगैरे कंप्लीट झालेला आहे. आलो आहे बाहेर, म्हणजे कन्नुकी चायवरती येऊन बसलेलो आहे. द ओजी रिअल स्टार, द गँगस्टर, रेबल स्टार नितीन फालेराव उर्फ बॉईज सोबत आहे. इंस्टाग्राम जसं ग्रोथ व्हायला करत आहे. बॉडीची जास्त व्हायला. अँड दिस इज माय बॉडी. नो बॉडी नो. आपल्या संग आहेत मास्तर. तर काय नाही, आजचा दिवस पण असा काही एवढा खास नसणार आहे, पण आपण खास बनवायचा प्रयत्न करतो. कन्नुकी चायला मस्त काय मागवलंय? जॅगरी चाय, लेमन टी आणि मास्तरनी डिजिटेकचा वायरलेस माईक घेतलेला आहे. खरंच क्वालिटी आहे, मला पण घ्यायचं आहे ब्लॉगिंगसाठी. तर इथून मी बी आहेत 2-4 कामं, ते करून घेऊया. वेलकम बॅक गाईज. वेलकम बाय. तर आपण आलो आहे हेल्प्रो मॉलला. हेअर कट करायचा होता मला, तर म्हणलं बघूया. फोन केला होता त्यांना, एक घंट्यानंतर बोलवलं होतं, तर बघूया जाऊन. थोडंसं कट मारायचं आहे फक्त.